तर या भोंदूचं मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। अशोक खरात यानं फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याचं कळतंय। खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार आहे। भोंदूनं फार्म हाऊस फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी रुपये उकळले। पुण्यातील राजेंद्र जासूद यांची भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार आहे। मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळलेत। जासूद यांची ही तक्रार समोर आलेली आहे। या संदर्भात कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कुणाल, आपण बघतोय खरं तर या भोंदूनं कोट्यवधी रुपये काही भक्तांकडून इथं उकळल्याचं बघायला मिळतंय। नेमका काय प्रकरण आहे आणि सविस्तर सांगाल या जासूद यांच्या संदर्भात तक्रारी संदर्भातले अपडेट्स? वर्षा निश्चितच आपण बघतो की पुन्हा एकदा या भोंदू अशोक खरातचं फार्म हाऊस जे आहे ते चर्चेत आलेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण हे फार्म हाऊस जे आहे ते पाहू शकतो की कालच जासूद नावाचे जे व्यक्ती आहे पुणे येथील त्यांनी या ठिकाणी तक्रार दाखल केली होती आणि या फार्म हाऊसच्या फर्निचर जे आहे ते तुर्कीवरून मागवलं होतं। असं लाखो रुपयाचं फर्निचर जे आहे ते तुर्कीवरून मागवलं होतं आणि विशेष म्हणजे हे या फर्निचरसाठी आता कस्टम ड्युटी त्यांनी भरली होती का किंवा इतर जे साहित्य आहे त्यासाठी कस्टम ड्युटी भरली होती का याचा देखील आता तपास जो आहे तो होणार होता। आणि या खरं तर हे सगळे या राजेंद्र जासूस आहे त्यांना मरणाची भीती दाखवली होती आणि मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी रुपये उकळल्याचं या त्यांनी फिर्यादीत म्हणलेलं आहे। खरं तर हे मिरगाव येथील फार्म हाऊस आहे। याचे फर्निचर असेल, परदेशवारी असेल किंवा इतर पूजाविधी असेल यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये उकळले आहे। आणि विशेष म्हणजे त्यांनी या मरणाची भीती जी आहे ती दाखवली होती आणि मरणाची भीती दाखवून वेगवेगळ्या यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।